नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी संभाजी पुतळा जो संभाजी बागेतला जो पुतळा होता गडकरी यांचा, जो संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि दोन नितेश राणे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तो पुतळा तोडला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना बक्षिसी म्हणून 5 लाख रुपये दिलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण ही चर्चा करणार आहोत आणि अर्थात पुण्यातल्या या सगळ्या प्रसंगाबाबत नेमकं काय मत आहे ते आपण जाणून घेणार. पण तत्पूर्वी पाहूयात काय नेमकं घडलं. पुण्यातल्या संभाजी बागेतला हा पुतळा फोडणाऱ्या आरोपींचा नितेश राणे यांनी जाहीर सत्कार केलेला आहे. एवढंच नाही तर त्यांना 5 लाखाचं बक्षीस सुद्धा दिलेलं आहे. नितेश राणेंच्या या कृत्याचा भाजपकडून जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. पाहूयात हा पुतळा वाद नेमका कशामुळे पुन्हा चिघळलाय. गेल्या वेळी सांगितलं होतं, जो काय तो पुतळा काढेल त्याला 5 लाखाचं बक्षीस मी इथे देईन. खिशात चेक आहे तर घेऊन जा. पुण्यातल्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा फोडणाऱ्या 4 गुंडांना नितेश राणेंनी चक्क 5 लाखांचा चेक देऊन तुळापुरात सन्मानित केलं. त्यानंतर अत्यंत भडकाऊ भाषण करून या सगळ्या मागचा मास्टरमाइंड हा 32% मराठा समाजच आहे असं नितेश राणेंनी मोठ्या राणा भीमदेवी थाटात सांगितलं. मी सांगतो ना मास्टरमाइंड कोण आहे, कशाला शोधताय? आता चांगले आहेत ना, टीव्ही वाले आहेत ना चांगले. सांगतो ना तुम्हाला, मास्टरमाइंड कोण बघायचे असतील ना जरा कॅमेरा ह्या सगळ्यांवर फिरवा. महाराष्ट्राचा 32% मराठा समाज हा गडकरी पुतळा तोडणाऱ्यांचा मास्टरमाइंड आहे. महाराष्ट्रातली अस्वस्थता ओळखून नितेश राणे त्याचा राजकीय फायदा घेतायत असं सर्वसामान्यांना वाटतंय. या ठिकाणी असं बक्षीस देणं म्हणजे एखादं पैशाच्या नावानं, आमिषाच्या नावानं मुलांना उचकवण्याचे हे प्रकार आहेत. धर्मात तेढ निर्माण करण्याचे हे प्रकार आहेत, हे निषेधार्ह आहेत. अशा गोष्टी या विचारांच्या गोष्टी आहेत, त्यांना विचारांनी सोडवायला पाहिजे. असं ते युवकांना असे तोडफोड करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये. असं बघायला गेलं तर जे राजकीय लोक आहेत त्यांनी तर असं करायला नाही पाहिजे, कारण की जी सामान्य जनता आहे त्यांना पैसे देऊन भडकवणं म्हणजे ही खूप चुकीची बाब आहे. हा सगळा प्रकार बघून यावर काही सवाल उपस्थित होत आहेत. पुतळा फोडणाऱ्या गुंडांना बक्षीस देणं म्हणजे गुंडगिरी पोषणं नाही का? खरे गुन्हेगार कोण? पुतळा फोडणारे की फोडायला सांगणारे? गुंडांना बक्षीस देणं काँग्रेसच्या आमदाराला शोभतं का? काँग्रेस कारवाई करणार का? पुतळा फोडायला लावला म्हणून नितेश राणेंना सरकार आरोपी का करत नाही? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे मुलाच्या कृत्याचं समर्थन कसं करतील? अशा प्रकारे पैसे देऊन पुतळे हलवले जात असतील तर हा चॅलेंज आहे आणि नक्कीच याच्यामध्ये पोलीस यंत्रणांच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अशा प्रकारे पैशाचा वापर केला जात असेल तर हे थांबवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आमची सत्ता येवो अगर न येवो महानगरपालिकेमध्ये ती येणारच, पण काय कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी माननीय राम गणेश गडकरी यांचा पुतळा आम्ही बसवणार. एखाद्या गोष्टीवर मतभेद असू शकतात, पण त्याचा मार्ग पुतळा हटवणं किंवा फोडणं असा होऊ शकत नाही. महाराष्ट्राची ती परंपराही नाहीये. गुंडांचा सन्मान करून नितेश राणे त्या परंपरेला काळीमा फासतायत. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. नितेश राणेंनी 5 लाख रुपये देणं या सगळ्या कृत्याच्या नंतर याची प्रतिक्रिया उमटतायत आणि या प्रतिक्रियांच्या मध्ये अर्थात दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, यांच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही त्यांचं मत विचारलं. त्यांनी आपले हात झटकलेले आहेत. राम गणेश गडकरी यांच्या पुतळा तोडणाऱ्यांना नितेश राणेंनी जे बक्षीस दिलंय त्याच्या या कृतीची काँग्रेसचा काडीचाही संबंध नसल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तर अजित पवारांनी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली. एक चांगली व्यक्ती, त्यांनी त्यांचे आज जी काही भूमिका मांडली, जे काही एक चांगले कलावंत, अशा प्रकारचे आदराचं स्थान असणारी राम गणेश गडकरींच्या सारखी व्यक्ती, त्याच्यामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण कुणी करू नये, हे विध्वंसक अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना अजिबात घडता कामा नये. नितेश राणेंची भूमिका ही काही काँग्रेसची भूमिका नाहीये. असते तरी त्यांनी जे काही केलं त्या मताशी मी सहमत नाहीये किंवा प्रदेश काँग्रेस सहमत नाहीये. राम गणेश गडकरींच्या पुतळ्याची विटंबना, तोडफोड करणं हे काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेसची भूमिका तर निश्चितच नाही हे करणं, आणि मी त्याचा या घटनेचा याआधी निषेध केलेला आहे. या ठिकाणी मतभिन्नता असू शकते, परंतु कुठल्याही प्रकारे
एखाद्या साहित्यिकाची, लेखकाची किंवा कोणाचाही पुतळा जो बसवला असेल त्याची अशा प्रकारे तोडफोड करून आपलं मतभिन्नता व्यक्त करणं हे काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये न बसणारी बाब आहे. अर्थात याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत, पण तत्पूर्वी काय प्रश्न उपस्थित केलेत आपण ते पाहूयात. पुतळा फोडणाऱ्या गुंडांना बक्षीस देणं म्हणजे गुंडगिरी पोषणं नाही का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्यानिमित्तानं विचारतोय. खरे गुन्हेगार कोण, पुतळा फोडणारे की फोडायला सांगणारे, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित होतो. आणि पुतळा फोडायला लावला म्हणून नितेश राणेंना सरकार आरोपी का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण मान्यवरांना विचारणार आहोत. आपल्यासोबत चर्चेमध्ये मेधा कुलकर्णी आहेत, भाजपच्या आमदार. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, आणि आता नव्यानं शेकापमध्ये त्यांनी राजकीय त्यांचा प्रवास सुरू केलेला आहे. प्रवीण गायकवाड हे अभ्यासक आहेत इतिहासाचे. डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक. डॉक्टर महेश केळुसकर आपल्यासोबत आहेत, साहित्यिक. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न डॉक्टर महेश केळुसकर आपल्याला विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं ह्या घटना घडत आहेत, एकामागोमाग एक घटना घडताना दिसत आहेत. खास करून हा जो पुतळा ज्या पद्धतीनं पाडण्यात आला, ही संस्कृती महाराष्ट्राची नाही, हे अतिशय वाईट असं कृत्य आपल्या डोळ्यासमोर झालेलं आपण बघतोय. आणि हे होत असताना आता तर आपण त्याच्या पुढे जातोय. नितेश राणे यांच्यासारख्या काँग्रेसच्या आमदारांनी 5 लाख रुपये देणं पुतळा पाडण्यासाठी, हे कितपत भूषणावं आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आता राम गणेश गडकरींच्या सारखे भाषाप्रभूंचे दिवस संपलेले आहेत आणि आता निराशा प्रभूंचे दिवस आलेले आहेत. तोडकरी आणि फोडकरी यांचेच दिवस आता यापुढे तुम्हाला दिसतील महाराष्ट्रामध्ये. गडकरींचा पुतळा हटवणं आणि त्याबद्दल अभिमान बाळगणं, पुतळा हटवण्याबद्दल, कुणाचाच पुतळा हटवणं हे काही उत्तर नाही आहे. तुम्हाला एखाद्या लेखकाची कृती मान्य नसेल तर दुसरी कृती लिहून किंवा त्याबद्दलच्या वादविवाद चर्चा करून या प्रश्नाला वाचा फोडता येते, तुम्हाला त्याला उत्तर देता येतं. एखाद्या लेखकाचं तुम्हाला मान्य असू शकत नाही कदाचित, पण त्या लेखकावर प्रत्यक्ष हल्ला करण्याच्या सुद्धा घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरही घडलेल्या आहेत. कुठलंही पुस्तक जाळणं, लेखकांवर हल्ले करणं, कवींवर हल्ले करणं, सिनेमा आपल्याला पटत नाही किंवा आपल्या भूमिकेच्या विरुद्ध आहे म्हणून त्याच्यावर तोडफोड करणं थिएटर्सवर, हे सगळेच प्रकार जे आहेत ती खरी असहिष्णुता आहे आणि ती कुठल्याही सुज्ञ लेखकाला, विचारवंताला मान्य होण्यासारखी नाही. राम गणेश गडकरी हे नाटककार होते, विनोदकार होते आणि उत्तम दर्जाचे कवी होते. महाराष्ट्राने त्यांना मान्यता दिलेली आहे आणि पुतळा त्यांचा हटवून मला असं वाटतं काही होणार नाही. महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे कोणी आहेत मराठी भाषा प्रेमी, अत्रे यांनी संपूर्ण गडकरी जे खंड आहेत त्याला प्रस्तावना लिहिलेली आहेत, ती सगळ्यांनी वाचली पाहिजे पुतळ्याला हात लावण्यापूर्वी गडकरींच्या. बरं, असं मला वाटतं. तुमचा मतभेद असू शकतो, राजसन्यास बाबत मतभेद असू शकतो, पण तो मार्ग नव्हे पुतळा हटवण्याचा, बरं का. असा प्रश्न येतो की तुम्ही लेखकांचे आणि हे पुतळे हटवून किती आता काय करणार आहात तुम्ही? मग गडकरींच्या नावाने पूल आहेत, ते पूल तोडणार आहात का? आणखी गडकरींच्या नावाने चौक आहेत, त्या चौकामध्ये काय तुम्ही करणार आहात का तमाशे? काय करणार आहात तुम्ही कुठल्याही लेखकाबद्दल? हे चूकच आहे. गडकरी नाटककार होते, त्यांनी पुण्यप्रभाव, भावबंधन आणि किती एकच प्याला अशी सगळी नाटकं लिहिली. त्यांचं पहिलं नाटक मंदार, त्याचं नाव होतं वेड्यांचा बाजार आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी ते लिहिलं. त्याचे 2 अंक पूर्ण केले त्यांनी, 3रा अंक त्यांनी लिहायचा ठेवला होता. आता कदाचित गडकरी जर असतील तर त्यांना 3रा अंक लिहायला हरकत नाही हे सगळं बघून. तेव्हा हा जो काही सगळा चाललेला आहे प्रकार, त्याबद्दल कोणाला काय चाललंय हे, म्हणजे कुठल्या लेखकाला हे बरं वाटेल, कुठल्या कवीला बरं वाटेल? नक्की ही परिस्थिती या पातळीवर उतरून तुम्ही जर उपयोग करत असाल राजकारणासाठी तर त्याला काय अर्थ नाही. नक्की म्हणजे काय करणार आहात? पुणे गडकरी रंगायतनला येणार आहात का तुम्ही ठाण्याला आणि तिथे काय करणार आहात का?
सॉफ्ट टार्गेट असतं पुतळा बितळा हटवणं वगैरे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक सुज्ञ माणसाने अशा प्रकारच्या हिंसक प्रवृत्तीच्या विरुद्ध असलं पाहिजे, लेखकांनी कवींनी कुठल्याही, आणि त्याचा निषेध केला पाहिजे. नक्की निषेध केला पाहिजे. डॉक्टर कुमार सप्तर्षी, सातत्यानं हे राजकारण आपण बघतोय गेले काही काळ आपल्याकडे, आणि या काळामध्ये अधिकाधिक आपण जातीवाद हा आपल्या मनामध्ये, आपल्या जनामध्ये सगळीकडे बिंबवत चाललोय. अशी परिस्थिती अत्यंत म्हणजे लाज वाटावी अशी परिस्थिती आपल्या आसपास असताना दिसते. शाहू फुले आंबेडकरांचं आपण रोज उठल्या बसल्या नाव घेतो, आणि नाव घेत असताना नेमकं आपल्या समोर काय चाललंय हे आपण हताशपणे पाहणं कितपत योग्य आहे? असं आहे की प्रत्येक प्रश्न मला सत्तेच्या दृष्टीनं लाभदायक होईल का नाही हे बघण्याची प्रवृत्ती जी वाढलेली आहे कोण ती तरुणांच्या मध्ये पण दिसून येते. नितीश राणे हेच असे इमॅच्युअर आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले असे नेते आहेत. त्यामुळं ते, आणि जातीचं गणित आहे, जातीचं नेतृत्व सहजासहजी मिळत नाही. इतर लोकप्रिय नेते तुम्हाला लोकप्रिय व्हायचं असेल तर कष्टाने होता येतं, पण जातीमध्ये तुम्हाला जात म्हणून कोणी मानायला लागलं तर लगेच स्पर्धक तयार होतो. मग तू त्याला जात म्हणून मानतो, मी त्याच जातीचा आहे. मग हे तुम्हाला जातवार असलेल्या सर्व राजकीय संघटनामध्ये मराठा मंडळी सुद्धा फुटतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने निघालेल्या जातीय संघटना फुटल्या, तुकडे तुकडे होत आहेत त्याचे. तर मग अशा वेळेला याच्या दोन प्रवृत्ती दिसतात मला. राणेंना असं दाखवायचंय की हे केलं कुणी असेल पण श्रेय मला मिळालं पाहिजे, आणि म्हणून मी 5 लाख रुपये देतो. आता याच्यानंतर असे जर श्रेय पैसे देणारे लोक असतील आणि त्याला जर भिन्न भिन्न मार्गाने अवैध मार्गाने पैसे मिळत असतील तर सर्व गुन्हेगारांना ते आकर्षित करतायत. त्याला एखादं रिक्रुटिंग करायचं असेल त्यांना त्यांच्या ह्याच्यात. काँग्रेसच्या धोरणाची हे तर सुसंगत नाही. काँग्रेसनं स्पष्ट शब्दात निषेध केला पाहिजे, आणि तो राण्यांना सहन नाही झाला तर राण्यांवरही कृती केली पाहिजे. इतकं ते महत्वाचं आहे. नाहीतर पुतळे शब्द असतात, पुतळे बोलत नाहीत, हालत नाहीत, डोलत नाहीत, म्हणून तुम्ही गनिमी काव्याने त्यांच्यावर हल्ला करणार. अरे गनिमी काव्याला सुद्धा किमान शौर्य पाहिजे ना. म्हणजे माणसं बेसावध असताना हल्ला करायचा, सावध होण्याच्या आत पळून जायचं, हे गनिमी काव्याचा गाभा. त्याच्यातही फार इतका काही टोकाचं शौर्य नाहीये. पण पुतळ्याला रात्री लपत छपत जायचं आणि त्या पुतळ्याच्या डोक्यात काठ्या घालायच्या, याच्यात काय शूरपणा हेच मला नाही कळलं. म्हणजे शौर्याच्या व्याख्या तरुणांच्या समोर विचित्र यायला लागल्यात. हे तर समाजाचा घात आहे. म्हणून हे निषेधार्ह कृत्य. दुसरं एक सांगतो, हे राडेबाजी प्रकरण कसं वाढलं सर्व पक्षामध्ये, सर्व, त्याला कोणी अपवाद नाही. याचं सिंपल कारण आहे, पूर्वी आम्ही जर एक सत्याग्रह केला म्हणजे बुवा आम्ही हटणार नाही इथून आमचा अन्याय दूर झाल्याशिवाय, अशी साधी, आणि तुम्ही आम्हाला पकडलं तर आम्ही जामीन दंड वकील द्यायचो नाही. त्यावेळेला आम्हाला मिसा लावायचे वर्षाकरता. सोशल सर्क्युलेशन मधून तुम्हाला काढलं नाही तर समाजाला धोका आहे. आणि आता याच्यापैकी तुरुंगात का जात नाही? जेम्स लेनच्या वेळेला कुणी गेलं नाही, कुठल्याच प्रकरणात कुणी जात नाही. याचं कारण सरकारचा एक कायदा आहे की 90 दिवसात चार्जशीट जर ठेवलं नाही, आरोपपत्र ठेवलं नाही तर आपोआप आरोप नष्ट होतात. तर हे कुठेतरी सत्तेचं पाठबळ असतं. आपण त्या मुद्द्याकडे येऊया. आपण या सत्तेच्या पाठबळाच्या मुद्द्याकडे येऊया. नेमकं राजकीय दृष्ट्या हे एकमेकांना पोषक पूरक अशा गोष्टी आहेत का, हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये आपण चर्चेला घेऊ. पण तत्पूर्वी पुन्हा प्रवीण गायकवाड, आपण एक समजू शकतो की मतभेद आहेत, आपण हेही समजू शकतो की राजसन्यासा अप्रकाशित अशा नाटकात, 100 वर्षापूर्वीच्या नाटकात, ज्याच्या प्रती सुद्धा आज मिळणं मुश्किल आहे किंवा ज्याच्याबद्दल कोणाला माहिती सुद्धा नाहीये, अनेक नव्या पिढीला तर अजिबात माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. अशा वेळेला हा मुद्दा समोर आणला जातो, तो निवडणुकीच्या वेळेला समोर आणला जातो. मतभेदाचा मुद्दा आपण समजू शकतो, पण आता पुतळे पाडणाऱ्यांना 5-5 लाख रुपये वाटायला देणं याचं तुम्ही समर्थन करता का? मुख्यतः काय आहे की राजसन्यास नाटक हे काही वाचले गेलेलं नाही वगैरे, हे काही खरं नाहीये. ते प्रचंड प्रसिद्ध नाटक आहे. राम गणेश गडकरींना आपण शेक्सपियर म्हणतो,
मराठीचे भाषाप्रभू म्हणतो आणि महाराष्ट्र सरकारने त्यांचं सर्व साहित्य प्रल्हाद केशव आत्रे आचार्य आत्रेंच्या प्रस्तावनेने प्रकाशित केलेलं आहे आणि ते आजही महाराष्ट्र सरकारकडून विकलं जातं. ते प्रचंड लोकप्रिय आहे आणि सरकार ज्यावेळेस प्रकाशित करतं ते स्वस्त किमतीत आहे, ते वाचलं जातं. एकूण जर आपण बघितलं तर चिटणीस बखरीपासून ह्या छत्रपती संभाजीराजेंची बदनामी सातत्याने चालू राहिलेली आहे. चिटणीस बखर का, तर ज्यावेळेस जिंजीला तो चिटणीस होता त्यांनी ती बखर लिहिलेली आहे. याचा जुना संदर्भ असा आहे, त्याची गरज आहे ऐतिहासिक माहिती घेण्याची, की संभाजीराजेंनी जे अष्टप्रधान मंडळातले लोक हत्तीच्या पायाखाली देऊन मारले होते त्याच्यामध्ये चिटणीस होते आणि हा त्यांचा नातू होता. आणि संभाजी महाराजांचं चरित्र हे चिटणीस बखरीतनं बदनाम करण्यात आलं. पुढे हा विषय आला कसा, तर 1899 ते 1901 छत्रपती शाहू महाराजांचं वेदउक्त का पुराणोक्त हे प्रकरण गाजलं. त्याच्यामध्ये टिळकांनी सुद्धा भूमिका पार पाडली होती की शिवाजी हा शूद्र होता पण ब्राह्मणांनी त्याला क्षत्रियत्व उसनं दिलं होतं. अशा प्रकारचा सप्टेंबर महिन्यामध्ये 1901 मध्ये त्यांनी लेख लिहिला होता. आणि पुढे 1901 पासून 1930 मध्ये महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद सुरू होता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. त्या आपण इकडे बघितलं तर केशवराव जेदे, शंकरराव मोरे आणि जवळकरांचं प्रसिद्ध लेखन आहे ब्राह्मणांच्या विरोधामध्ये. आणि दुसरीकडे मात्र आपण बघितलं पाहिजे की ब्राह्मण समाजाकडून प्रतिउत्तर म्हणून जे काय आमचे महापुरुष होते त्यांच्याबद्दल लिखाण आहे. छत्रपती शाहू महाराजांची प्रचंड बदनामी या काळामध्ये झालेली आहे. शाहू महाराज 1922 गेले आणि त्यांची सुद्धा प्रचंड बदनामी झाली आहे. त्यांच्याबद्दल खूप खोटं सारं लिखाण झालेलं आहे. त्यामुळे तो काळ लक्षात घेतला पाहिजे की 1914 ते 1917 राजसन्यास हे नाटक येतं, चिटणीस बखरीच्या आधारावर येतं आणि अशी काही पात्र त्याच्यामध्ये येतात. त्या पात्राच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून अशी काही वाक्य घातलेली की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची बदनामी होती. आता हे जे तरुण आहेत, हर्षल मगदूम असेल, प्रदीप कनसे असतील, स्वप्नील काळे असतील आणि गणेश कारले असतील, हे दोघं तिघ चौघ एकही अपवाद नसताना हे सगळेजण ग्रॅज्युएट तरुण आहेत. हे MBA झालेले तरुण आहेत, हे वाचक आहेत. यांना चांगलं कळतं की चांगलं काय आणि वाईट काय. इतिहासाचं विकृतीकरण किती वाईट असतं, तर समाज माणसावर महापुरुषांचा प्रभाव असतो, प्रेरणा असते. आता जे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कार्यकर्ते काम करतात, आम्ही जवळपास 150 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. वैचारिक चळवळ म्हणून संभाजी ब्रिगेडला आणि मराठा सेवा संघाला मोठी मान्यता मिळालेली आहे. म्हणजे हे तरुण भयकलेले आहेत, गुंड आहेत. यांना तर मी म्हणाल की पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, अशा प्रकारेच तुम्ही त्यांना गुंड म्हणलेले. आता राहिला प्रश्न त्यांच्या सत्कारांचा, तर 10 जानेवारीला ते सुटल्यानंतर जवळपास 40 ठिकाणी त्यांचे सत्कार झाले आणि सिंदखेड राजाला तर जवळपास 3 लाख लोकांच्या समक्ष शिवधर्मपीठावर त्यांचा सत्कार पुरुषोत्तम खेडेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते झाला. परंतु आपण नितेश राणेंचीच का चर्चा करतोय, तर त्यांनी 5 लाख जाहीर केले. आता 5 लाख जाहीर झाल्यानंतर या तरुणांनी ते पैसे वाटून घेतले का, तर त्या तरुणांनी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी सहाय्यक समितीला ते देणगी म्हणून दिले. घरी नेले नाही स्वतःचा प्रपंच चालवायला. ठीक आहे ना, बक्षीस नाही, ठीक आहे. म्हणजे नाही, ठीक आहे. म्हणजे अजून इथून पुढे मुलांसाठी एक मिनिट तुम्ही तुमचा त्यातला खूप शुद्ध हेतू जो आहे तो तुम्ही सांगितलेला आहे. पण याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये आता असेच 5-5 लाख रुपये वाटण्याची प्रथा, वाद आहेत ना आपल्याकडे, वाद कोण नाकारतंय? या राज्यामध्ये वाद प्रत्येक ठिकाणी आहेत, प्रत्येक महापुरुषाच्या आणि वेगवेगळ्या लोकांच्या समोरासमोरचे वाद आहेत, अतिशय गंभीर असे वाद आहेत. म्हणून मग येणाऱ्या काळामध्ये त्या वादविवाद करणाऱ्या लोकांनी किंवा त्यांच्या नंतरच्या आत्ताच्या कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी एकमेकांना पैसे वाटून अशा प्रकारची बक्षिसी द्यायची का? नाही, बक्षीस दिलेलं नाहीये. ते छत्रपती शाहू महाराज सहाय्यक समितीला ते पैसे त्या मुलांच्या हातात दिलेले, जी समिती हे मुलं चालवतात. हे मुलं विद्यार्थी हे नंतरचा भाग आहे, हा नंतरचा भाग आहे. ज्या पद्धतीनं चेक दिलेला आहे, ज्या पद्धतीनं जाहीरपणे चेक दिलेला आहे, ज्या पद्धतीनं जाहीरपणे चेक दिलेला आहे त्याचं समर्थन नाही. तुमचं असं म्हणणं आहे की एक मिनिट प्रवीण तुम्हाला असं म्हणायचंय का, मग येणाऱ्या काळामध्ये अशी जी काही प्रतिका, तुमच्या प्रतिकांच्या बद्दल तुम्हाला वाद आहे, आक्षेप आहे, ती प्रतिका अशाच पद्धतीनं नष्ट केली जातील आणि अशाच पद्धतीनं त्या प्रतिकांच्या बाबत पैसे वाटले जातील असं तुम्हाला म्हणायचंय का?
नाही, मी तुम्हाला परत परत सांगतोय की त्या मुलांचा सत्कार झाला, पण जे पैसे दिले गेलेले आहेत ते मात्र नाही, नाही, छत्रपती शाहू महाराज ठीक आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीला दिलेले आहेत. ठीक आहे. पैसे त्यांना नाही दिलेले. नाही, हे ठीक आहे. चुकीचं काहीतरी शाहू महाराजांच्या नावाने interpretation जी होतं. सहाय्यक समिती आहे ना, शाहू महाराजांच्या नावाने त्याला ते पैसे दिलेले आहेत. म्हणजे हे पण म्हणजे काय कौतुकच करावं अशी गोष्ट आहे. पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा आहे, आपण पुन्हा त्या मुद्द्यावरती येऊया. मेधा कुलकर्णी, नाही, पण हे मुलं चालवतात ना, त्याच त्या मुलांची समिती येते. नाही चालवते ना. मी तेच म्हणतोय, येणाऱ्या काळात याच मार्गाने या समितीमध्ये शाहू महाराजांच्या नावाने असलेल्या समितीमध्ये असेच पैसे द्यावे का? शाहू महाराजांच्या नावे असलेल्या समितीला अशाच पद्धतीने पैसे दिले जातील असं म्हणायचं का तुम्हाला? दोन वेगवेगळ्या गोष्टी दोन ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. हे जे तरुण आहेत ते एक समाज उपयोगी काम करतात, ते अनाथ आणि गरीब मुलांचं शिक्षण करतात. नाही त्याच्याबाबत वाद नाहीये ना, त्याच्याबाबत वादच नाही. प्रवीण तुम्ही गल्लत करताय दोन गोष्टींची, तुम्ही गल्लत करताय. आमचं असं म्हणणं आहे मी की नाही तुमचा गल्लत विरोध करतो, मान्य आहे तुम्ही आम्हाला, गल्लत करताय. तुमचा विरोध आम्हाला मान्य आहे. तुम्ही गल्लत याच्यात करताय की उद्या हे अशा पद्धतीनं जर का तमाशे करायचे झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पैसे जर का लावून वेगवेगळी प्रतीकं तोडण्यात आली तर काय परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये, याचा विचार करावा लागेल ना. त्यांना दिलंच नाही ना. जर तुम्ही काय म्हणताय की त्या मुलांना बक्षीस दिलेले, त्या मुलांना बक्षीस दिलेलं नाहीये, तर ते चालवत असलेल्या समितीला 5 लाखाची मदत दिलेली आहे. तुम्ही मदतीला बक्षिसाचं स्वरूप देताय. नाही आपण पुन्हा ऐकूया. इंटरप्रिटेशन होतं. नाही आम्ही इंटरप्रिट अजिबात करत नाही. आपण नितीश राणे, एक मिनिट नितीश राणे काय म्हटले तो जो त्यांचा संदर्भ आहे तो आपण पुन्हा एकदा ऐकूया. नाही पण त्याच्यातनं मग त्यांनी जर असं म्हटलं असेल तर आम्ही हा कार्यक्रम या क्षणाला बंद करतो. जर नितीश राणेंनी असं म्हटलं असेल की शाहू विद्यार्थी सहाय्यक समितीसाठी मी हे पैसे देतो, चला मी या मुद्द्यावरती मी हा कार्यक्रम आता बंद करतो असं म्हटलं असेल तर काय म्हटलं नितीश राणे आपण ऐकूया ना. आपण मुलांना दिलेले पैसे त्या मुलांनी काय बक्षीस म्हणून घेतले का? तर त्यांनी शाहू महाराज सहाय्यक समितीला आम्हाला नितेश राणेंनी ज्या पद्धतीनं पैसा दिलाय, त्या पैसा देत असताना ज्या पद्धतीने ते बोलले त्याच्यावरती आम्हाला आक्षेप आहे. त्यानंतर त्या पैशाचा विनिमय कसा झाला, काय झाला, कोणी केला, हा मुद्दा आहे ना त्याच्यावरती. ही पद्धत आहे का? कुणाचाही कुठलाही विषय असू शकतो, कृतीवर असू शकतो, बोलण्यावर असू शकतो. आक्षेप घ्यायला काय हरकत नाही, तो तुमचं स्वातंत्र्य आहे. नाही मग मी तो प्रश्न विचारतो तुम्हाला. स्वातंत्र्य तुम्हाला सुद्धा आहे विरोध करायला, तुमचा तो सगळा मार्ग समोर आणायला, पण या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात हेच चित्र बघणार आहोत का, हा प्रश्न आहे. मग हा पायंडा पडला असं तुम्हाला वाटत नाहीये का? नाही मूळ विषय काय आहे की आपण गल्लत करतोय घडलेल्या घटनेचा आणि याचा संदर्भ जोडण्याचा. एक मिनिट आपण एक गोष्ट स्पष्ट नाही, गल्लत कुठे होते प्रवीणजी आपण जिथे गल्लत करतोय त्या गल्लतीकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी एक मिनिट मेधा कुलकर्णी, पुढच्या सेगमेंटमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, तुम्ही याच्यावरती ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये अगदी दादोजी कोंडदेवांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तुम्ही म्हटलं की आमची सत्ता आली तर तिकडे त्या दादोजी कोंडदेवांचा पुतळा आम्ही बसवू. हे सगळं इतकं सोपं आहे का? सगळं आपण इतिहासाला धरून जाणार आहोत की नाही? समाज म्हणून आपण इतिहासाकडे बघणार आहोत की नाही? इतिहासात जे काही लिहिलं गेलेलं असेल, इतिहास जो जसा घडला असेल तसा स्वीकारायची आपली समाज म्हणून तयारी असेल की नाही? त्या दृष्टीने तुम्ही काय करतायत? कारण आता हे जे प्रकरण घडलं याच्यात सुद्धा भाजपच्या बाजूने तुम्ही जो काही मुद्दा मांडलेला आहे त्याबरोबरीनं सरकार भाजपच आहे. तुम्ही कारवाई का करत नाहीत नितेश राणे यांच्यावर? मेधाताई, नक्कीच या संदर्भामध्ये माझा स्पष्ट आरोप आहे की जेवढे हे पुतळे काढलेले लोक गुन्हेगार आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नितेश राणे असतील किंवा अन्य कुठले ब्रिगेड असतील ज्यांनी या मुलांना फूस लावली, हे लोक जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि माझा सवाल आहे नितेश राणेंना की एकीकडे त्यांचे पक्षप्रमुख असं सांगतात की हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे, तर जसं सरकारने ऍक्शन घेणं गरजेची आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ही पण आवश्यकता आहे ना की त्यांचा काँग्रेस पक्ष काय ऍक्शन घेणार. ज्या वेळेला जनरल बॉडी मीटिंगमध्ये ही घटना घडल्यानंतर जी जनरल बॉडी मीटिंग झाली महानगरपालिकेची, ह्याच्यात सर्व पक्षांनी निषेध व्यक्त केलेला या घटनेचा. ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष पण होता, राष्ट्रवादी पक्ष पण होता. प्रत्येक पक्षाच्या पक्षप्रमुखांनी याच्यामध्ये निषेध तर व्यक्त केला पण कृती कोणतीही केली नाही. त्यामुळे नितेश राणेंनी पहिल्यांदा हे जाहीर करावं की ही त्यांची भूमिका ही पक्ष म्हणून आहे का वैयक्तिक भूमिका. आणि तसंही ही काही बाब नवीन नाहीये. नितेश राणे ज्या पक्षामध्ये जातात त्यांचा तोटाच करतात आणि नितेश राणेंना त्यांच्या पक्षाचं कधी पाठिंबा असतो ना, पक्षाची कुठली लाईन घेऊन नितेश राणे किंवा राणे फॅमिलीतले लोक वागतात.
नितेश त्यामुळे राणेंच्या हा प्रश्न असा आहे की जे काही कायदेशीर आहे, जे काही इतिहासाला मान्य आहे, ती भूमिका भारतीय जनता पार्टीची आजपर्यंत राहिलेली आहे. कुठल्याही पद्धतीचा ठराव या ठिकाणी दादोजी कोंडदेवांचा पुतळा बसवताना ठराव केलेला आहे. या ठिकाणी राम गणेश गडकरींचा पुतळा बसवताना सुद्धा महानगरपालिकेचा ठराव झालेला आहे आणि आचार्य अत्रेंच्या हस्ते हा पुतळा बसवलेला आहे. अशा प्रकारे एकदम एका क्षणी कोणाच्या तरी मनात येतं. आणि ज्यांनी राजसन्यास वाचलं नाही, आता प्रवीणजींच्या मताशी मी असहमत आहे की त्या मुलांना विचारा राजसन्यास नाटक वाचलंय का, ह्याच्यामधली पात्र 2-4 नावं त्यांना विचारा, त्यांना ती माहिती आहेत का, हे नाटक किती साली लिहिलं, ते कसं अर्धवट राहिलं, याच्यातली पात्र कोणती, या नाटकाचा शेवट कुठल्या पद्धतीने झालेला आहे हे या मुलांना माहिती नाहीये. आणि अशा पद्धतीने पैसे देऊन म्हणजे हाच पायंडा नितेश राणे करणार आहेत का? महाराष्ट्रामध्ये जे त्यांना पटत नाही त्या ठिकाणी त्यांना ते करायला लावायचं आणि केल्यानंतर पैसे द्यायचे आणि मग म्हणायचं आम्ही एका संस्थेला दिले. मग डायरेक्ट संस्थेलाच का नाही चेक दिले गेले? आणि ते सुद्धा त्यांच्याच संस्थेला चेक दिले ना, चेक काही दुसऱ्या कुठल्या संस्थेला दिले नाहीत. शेवटी ताटात काय आणि वाटीत काय, शेवटी जे चाललंय. नाही बरोबर आहे. पण आता दादोजी कोंडदेवांचा ज्यावेळेला विषय येतो, हे ज्यावेळेला ऐतिहासिक विषय येतात, ज्यावेळेला त्या व्यक्तीचा संदर्भाच्या बद्दल अनेक पुरावे देऊन झालेले आहेत, त्या व्यक्तीच्या असण्या नसण्याबद्दलचे सगळे संदर्भ देऊन झालेले आहेत, अशा वेळेला आपण बदलणार आहोत की नाही? आपण आपली भूमिका ज्यावेळेला आपण इतिहासाला इतक्या अशा पद्धतीनं का बघतोय? आपलाच आग्रह का की असाच इतिहास असावा? अहो, असण्याबद्दलच पुरावे झालेले आहेत. रामदास स्वामी यांना मान्य नाही, दादोजी कोंडदेव यांना मान्य नाहीत. यांना मी विचारते, आता इतिहासातले काही पुरावे यांनी मांडले या ठिकाणी, तथ्यहीन विषयांतर करण्यामध्ये प्रवीणजी पटाईत आहेत. मला त्यांना विचारायचं या ठिकाणी की गणोजी शिर्के कोण होते हो, ज्यांनी सगळ्या टिपा दिल्या संभाजी महाराजांच्या संदर्भातल्या आणि 200 मावळे ज्याच्यामध्ये फितूर झाले, हे कोण होते हो? का बरं यांचा उल्लेख सांगितला जात नाही? एकमेव कवी त्याच्यामध्ये होते की जे संभाजी महाराजांबरोबर शेवटाला गेले, ते कोण होते? कवी कलश. मग कशाला जातीवादाचा उल्लेख? इतिहासामध्ये जात आणणं हाच मुळात इतिहासामध्ये जात आणण्याचा मुद्दाच येत नाही. कारण सगळ्यात मला हेच मान्य नाही की कुठल्या जातीचा ह्याला काय अर्थ आहे. ज्येष्ठ साहित्यिक होते, त्यांची आतापर्यंतची अनेक नाटकं जी आहे ती प्रसिद्ध. आता मगाशी उल्लेख केला की शेक्सपियर म्हणतो आपण त्यांना. नाही, शेक्सपियर म्हणा न म्हणा त्याच्याबद्दलचे मुद्दे वेगळे असतील, त्यांच्या साहित्य कृतीबद्दल तुमचे आक्षेप असतील, पण या आक्षेपांबरोबर जी पद्धत अवलंबली जाते आता त्या पद्धतीवरती निश्चित आक्षेप आहे आणि अत्यंत घृणास्पद अशी ही पद्धत आहे, यामध्ये काही शंका नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण आणखी काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन समोर येऊयात. नितेश राणे यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे यांनी स्वतः फोनवरनं सांगितलं की ते येऊ शकत नाही आहेत आणि त्यांचे विचार जे काय आहेत ते मांडू शकत नाही आहेत. त्यामुळे अर्थातच नितेश राणे यांच्याबद्दल जे आता बोललं जात आहे त्याच्याबद्दल प्रतिवाद कराल त्यांच्या बाजूनी त्या अर्थाने कोणी नाहीये. पण अर्थात प्रवीण गायकवाड यांची तिथली तात्विक भूमिका काय ती सुद्धा आपल्या समोर येते. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू करूया. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय. नितेश राणे यांनी गडकरी पुतळा ज्यांनी तोडला त्या लोकांना ज्या पद्धतीने 5 लाख रुपये दिलेले आहेत त्याबद्दल आणि त्याबरोबरीनं एक महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित करतोय. पुतळा फोडायला लावला म्हणून नितेश राणेंना सरकार आरोपी का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर आपण भाजपचे आमदार त्यांच्याकडनं सुद्धा घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण पाहूयात. सचिन आहेरकर म्हणतात, फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं धोरण भारतीय राजकारणी तंतोतंत गिरवत आहेत. अरुण खांडेकर म्हणतात, जबाबदार लोकप्रतिनिधींकडून अशा गोष्टीच्या समर्थनामुळे समाजातील शांतता आणि सलोख्याचं वातावरण दूषित होण्याचा धोका आहे. पंजाबराव देशमुख म्हणतायत, कोणतीही तोडफोड कधीच समर्थनीय असू शकत नाही, फक्त आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा ते कार्ट असा भेदभाव नसावा. गजानन बोरकर म्हणतायत, पुतळा फोडणारे जर गुंड आहेत तर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गडकरींचं समर्थन करणारे कोण आहेत. ईश्वर पाटील म्हणतायत, जो आमच्या राजाविषयी काही बोलेल त्याला असंच उत्तर मिळेल. अर्थात ईश्वर पाटील आपण विश्वास पाटील यांचं छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक आणि त्याचा जो बेस्ट सेलर म्हणून पुस्तक म्हणून जो गौरव झाला, अनेक भाषांमध्ये जगभरातल्या ते गेलं, त्याचा सुद्धा तुम्ही विसर पडू देऊ नका. अभ्यास आपल्याला सगळ्यांना करावा लागेल. इतिहासाचा अभ्यास पुन्हा पुन्हा सत्यतेच्या कसोटीवरती घासून आपल्याला करावं लागेल. त्यामुळे ईश्वर पाटील आपले जे प्रेक्षक आहेत ते तुम्ही म्हणताय तुमचा तो राजा असेल, आमचे जे छत्रपती संभाजी महाराज होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा इतिहासातले कुठे महापुरुष असतील, हे कुणा एका जातीची जागीर नाही, हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. या बरोबरीनं आपल्या कडे आत्ता नितेश राणे नेमकं काय बोलले
ते आपण पाहूयात, कारण प्रवीण गायकवाड यांचं म्हणणं होतं की त्यांनी ते सामाजिक कार्यासाठी पैसे दिलेले आहेत, कुठली बक्षिसी किंवा इनामी त्याच्यामध्ये दिले गेलेली नाहीये. आपण पाहूयात काय त्याच्या मागचा उद्देश नितेश राणे यांचा होता, त्यांचं आपण काय म्हणणं होतं ते आता ऐकूया. गेल्या वेळी सांगितलं होतं, जो काय तो पुतळा काढेल त्याला 5 लाखाचा बक्षीस मी इथे देईन, खिशात चेक आहे तुम्ही येऊन ते घेऊन जा. नितेश राणे हे सुद्धा म्हटलेत की महाराष्ट्रातला 32% मराठा समाज हाच या घटनेचा मास्टर माइंड आहे. अर्थात या सगळ्याची मराठा समाज सहमत आहे किंवा नाही हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की अशा प्रकारे राजकारण का केलं जातं आणि अशा इतिहासाचा सातत्यानं राजकारणासाठी त्या काळात ज्यांनी कोणी केलेला असेल उपयोग तो का केला जातो, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी काय म्हणाल या मुद्द्यावर? खरा इतिहास हा सतत शोधण्याचा विषय आहे. हा, आणि कारण तो भूतकाळ आपल्याला माहीत नसतो. काही झालं तरी ते अंदाज अनुमान असं शास्त्र आहे. पण वर्तमान काळातल्या आपल्या लाभाकरता तुम्ही खोटा इतिहास लिहिणं, दुसरा इतिहास असेल त्याला मारणार, हे करू नये. असं दोन्ही इतिहास येतील ना, लोक ठरवतील. आणि एक तर आपल्याला भूतकाळात रमण्याची सवय लावू नये, ती खोड आहे फार, ती विकृती आहे, मनोविकृती आहे. आपण वर्तमान काळात राहिलो तर आपण भविष्याचे संरक्षक होऊ, आणि भूतकाळातच रमायला लागलो तर भूतकाळाचे आपण संरक्षण करण्याचं काम करू. म्हणजे तुमचा वर्तमान काळ खलास, तुम्ही भूतकाळाचं संरक्षण करत बसणार. तर आणि याला जाती अँगल कशासाठी देतात मला हे कळत नाही. आता गडकरींच्या काळामध्ये त्यांनी जे लिहिलं असेल त्या काळातलं जे उपलब्ध ज्ञान असेल त्याच्या आधारे त्यांनी लिहिलं असावं. आता दुसरं नाटक लिहावं आणि सांगावं की बा गडकरींचा इतिहास बरोबर होता, आमचा इतिहासाला हे पुरावे, हे अनुमानशास्त्र आहे, पुराव्यामुळे अनुमान कमी होतात. तर आता आम्हाला त्यांनी जे अनुमानाने सांगितलं त्याऐवजी पुरावे मिळाले. पण हे करण्याऐवजी दादागिरी करणं, याच्या मागे एक फार वाईट गोष्ट आहे, लोकशाहीला घातक, संख्येचा अहंकार आहे. आणि आम्ही करणार, तुम्हाला काय करते, नीतिमत्तेत बसो वा न बसो, नीतिमत्ता फक्त आमच्या पुरती आहे, तुम्ही ऐकलं पाहिजे. समज 100% समाजातल्या लोकांची मिळून एक नीतिमत्ता, हे आम्हाला मान्य नाही. त्यांना जे नियम असतील ते त्याला, आम्ही बहुमताचे आहोत ना, तर आम्ही बहुसंख्येचे आहोत ना. लोकशाही बहुमताचं राज्य असतं, बहुसंख्येचं राज्य. हे लोकशाहीचा याच्यामध्ये लोकशाहीला जखमी करतायत. हे झाल्यामुळे दुसऱ्या जाती परत जातीवादी बनतात. कुठलीही जातीवादी कृती प्रतिक्रिया निर्माण करते आणि इतरही जातीवादी बनतात. जे आणि याला मी मगा म्हणालो की सत्तेचं बळ असतं, नाही तर काय हिंमत आहे यांची. उघडपणे नितेश राणेंनी यायचं, जाहीर करायचं सत्याग्रह म्हणून, मी पुतळा फोडणार आहे आणि पुण्यामध्ये मी येतोय, मग काय झालं असतं. तर तसं करत नाहीत. आणि सत्तेचं बळ म्हणजे काय, प्रवीण गायकवाड आमचे मित्र ते सांगतील. जेम्स लेनचं प्रकरण सर्व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या, तत्कालीन गृहमंत्र्याच्या घरातून होत होतं. नाही, आपण पुन्हा भूतकाळात नको जायला डॉक्टर कुमार सप्तर्षी. आता ते अशी परिस्थिती आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी, त्यामुळे आपल्याला त्याच्यात जायलाच नको. जर का राज्य म्हणून आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला हे सगळी जी जुनी सगळी उगाळण्यापेक्षा नवं काहीतरी करूया, नवं काहीतरी त्याच्यामध्ये आणायला काहीच हरकत नाही. जे तुम्ही म्हणताय वागूनच लोक ज्यांना होता येतं ते असे धंदे करत नाही. लोकांशी नीट वागता येत नाही, लोकप्रियता मिळवता येत नाही, तेव्हा असे डॉन किकजोटगिरी किंवा मावळेगिरी करतात आणि भूमिगत कामाचा भूमिगत मार्ग वापरतात. लोकशाहीला भूमिगत मार्ग बिलकुल मान्य नाही. एक मिनिट डॉक्टर महेश केळुसकर, गडकरींच्या संदर्भामध्ये आपण का गडकरींचा अशा प्रकारे समर्थन करतोय? कारण एका आपल्या प्रेक्षकांनी जे म्हटलं कदाचित ते अनेकांच्या मनातलं उत्तर प्रश्न असू शकेल की जर का तुम्ही म्हणजे गडकरींचा पुतळा काढणारे गुंड तर गडकरींचं समर्थन करणारे सुद्धा गुंड, अशा प्रकारचा ज्यावेळेला प्रश्न येतो समोर, त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? नाही, असं आहे गडकरी म्हणाल. अरे एक मिनिट डॉक्टर, मी तुमच्याकडे येतो. हा बोला केळुसकर. मी त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की कुसुमाग्रजांची एक जुनी कविता आहे, अखेर कमाई नावाची.
अखेर कमाई जी कविता आहे ती सगळ्यांना मार्गदर्शक होईल. 1 मिनिटामध्ये तुम्हाला ही कविता मी वाचून दाखवतो. या कवितेमध्ये हे जे पुतळ्यांचं राजकारण आहे किंवा पुतळ्यांची व्यथा आहे ती कुसुमाग्रजांनी खूप जुनी कविता आहे आणि खूप प्रसिद्ध कविता आहे. त्या पुतळे तोडणाऱ्यांनी आणि उभारणाऱ्यांनी सुद्धा ती लक्षात ठेवली पाहिजे अशी कविता आहे ती. कविता अशी आहे मंदार, मध्येच जरा ही चर्चा वेगळ्या वळणाने नेऊया आपण, की मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. तर हे सगळं पुतळ्यांचं राजकारण आणि एकंदरीतच पुतळ्यांच्या भोवती जे सगळं आपण निर्माण केलेलं आहे, कशाला, मला तर वैयक्तिक मी तुम्हाला म्हणतो की आपण पुतळ्यांपासून काही लोकांना स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. पण जसं डॉक्टर सप्तर्षींनी आत्ता सांगितलं की आपण वर्तमानात जगलं पाहिजे. वर्तमानाचे काय प्रश्न आहेत, किती काय काय चाललं आहे, इकडे काहीच नाही. हे पुतळे उभारायचे, पुतळे फोडायचे, पुतळ्याला माळ घालायची चपलांची, परत मोर्चे काढायचे, बक्षिसं द्यायची, काय काय करायचं, हे प्रश्न आहेत का? हे पराक्रम आहेत का? तुम्हाला इतिहास पुरुषांनी हे शिकवलेलं आहे का? हे कोणी लक्षात घेत नाहीये. प्रत्येक जणाचा एक अजेंडा आहे आणि तो अजेंडा अर्थातच स्वार्थाचा आहे. बक्षिसं जाहीर करण्याचा, पुतळे उभारण्याचा किंवा पुतळे तोडण्याचा अजेंडा असतो. त्याच्यामधून काही होणार नाही. लोक आपापली फ्रंट तयार करतात, लॉबीज तयार करतात आणि जसं ते म्हणाले की संख्येचं बळ, तेव्हा लोकशाही आहे, आम्ही करणार, आमचं कोण काय बिघडवणार. बरोबर आहे, बरोबर आहे. पण जो मुद्दा महेश केळकर जो मुद्दा उपस्थित केलाय की जर अशा प्रकारे एका गटाला वाटतंय की बाबा आपण हा पुतळा काढून खूप मोठं काम केलंय, राम गणेश गडकरी नावाच्या एका व्यक्तीच्या विरोधात आपण हे काम केलेलं आहे आणि त्यांनी केलेलं जे चुकीचं काम आहे त्याची ही शिक्षा होती, त्याची परिणती झालेली, असं जर त्यांना वाटतंय तर राम गणेश गडकरी नेमकं काय होते याबद्दल आपण समर्थन त्यांचं का करतोय हे तरी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं का? हा बिलकुल. राम गणेश गडकरी हे बघा, त्यांचं मत त्यांनी वाचलं पाहिजे पुन्हा ना, पहिल्यांदा वाचलं पाहिजे. ते वाचण्याचं कष्ट कोण घेणार? नुसतं आपलं कोणीतरी सांगितलं हे तोडा, हे तोडलं, हे अमुक तोडलं, फोडायचं ते फोडलं, असं नसतं. आपण वाचा ना तुम्ही, आणि तुमचं मत असेल राम गणेश गडकरी हे फालतू साहित्यिक होते, नाटककार, कवी होते, दुसरं लिहा तुम्ही, अधिक चांगलं लिहा, तुम्ही आणा इतिहास समोर. जसं फिक्शन, आता उत्तर हे नाटक हे फिक्शन आहे मंदार, आणि त्यामुळे उपलब्ध ज्या बखरी होत्या, जी चरित्र साधनं होती, त्याच्यावर त्यांनी नाटक लिहिलं आणि ते अपूर्ण आहे. त्यांनी असं बदनामीकारक म्हणजे पूर्ण नाटक झालेलं नाही आहे ना ते. असं आपण कसं म्हणू शकतो की बदनामी केली संभाजी महाराजांची त्यांनी तुम्हाला माहिती आहे का? गायकवाडांना माहिती असेल कदाचित की राजसन्यास हे नाटक राम गणेश गडकरींनी कुणाला अर्पण केलंय माहिती आहे का महाराष्ट्राला? शिवरायांच्या जळत्या चितेमध्ये उडी घेणाऱ्या मोत्या कुत्र्याला. काय लिहिलंय मी तुम्हाला 1 मिनिटात, म्हणजे अर्पण पत्रिकेतून दिसतं की गडकरींना बदनामी करायची होती का महाराजांची आणि शिवरायांची आणि सगळी. तो फिक्शन आहे, नाटक आहे ते. तुम्ही असं कसं म्हणता की हे बदनामी झाली आणि अमुक झालं आणि तमुक झालं? 1 मिनिट मी तुम्हाला अर्पण पत्रिका वाचून दाखवतो. प्रभूंचे शिवावसान झाल्याबरोबर त्या मुक्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आज रायगडावर त्याची भाग्यशाली समाधी राजांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसलेली तिन्ही लोक डोळ्यांनी पाहत आहेत. त्या समाधीवर त्या चतुष्पाद पशुची पूजा बांधण्यासाठी नरदेहाचा नसता अभिमान सोडून माझ्या या राजसन्यासाच्या पामर बोलांची डोंगर पठारीवरच्या या रासवट रानफुलांची पखरण करून ठेवीत आहे. हे राम गणेश गडकरींनी लिहिलेलं आहे. एक जो माणूस, एक नाटककार, एक लेखक
इतक्या मुक्या प्राण्याची बूज राखतो, त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो, तो त्याचा हेतू होता. नाही, किंवा त्यांनी लिहिलेला पाळणा असेल, किंवा त्यांनी लिहिलेला पाळणा असेल शिवरायांच्या संदर्भातला. एकूण सगळे हे त्यांनी जे काही लिहिलेलं आहे महाराष्ट्राच्या संदर्भातचं त्यांचं जे काही लिखाण आहे, या सगळ्या जरी गोष्टी समोर असल्या तरी पुन्हा एकदा मुद्दा हा उरतो. प्रवीण गायकवाड, अगदी थोडक्यात वेळ संपत आलाय. तुम्हाला मुद्दा हाच आहे की तुम्ही तुमचा जो काही मतभेद आहे तो तुम्ही निश्चित मांडू शकताय, तो समोर आणू शकताय, तो सुधारू शकताय, पण अशा प्रकारे त्याचा राजकीय वापर ज्या वेळेला व्हायला लागतो त्यावेळेला शंका आणि हेतू याच्यावरती शंका येतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही आहे का की हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे, कुठेतरी नव्यानं या सगळ्याकडे बघायला पाहिजे? कारण आज जर का आपला मराठ्यांचा इतिहास जर का बघायचा झाला तो गुगलवरती धड नाहीये, त्याची अवस्था व्यवस्थित नाहीये, अनेक गोष्टी समोरच्या आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक दप्तर अजून धुळकात पडलेली आहेत. हे सगळं आपण वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत की नाही, की ही सगळी आपापल्याला एकमेकांना मारण्यामध्येच सगळी शक्ती आपण घालवणार आहोत? मला 2-3 मुद्दे खरं तर स्पष्ट केले पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज, जो धर्म आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. पण ते पुढे जे सांगतात ते फार महत्वाचं आहे. अन्यथा शत्रू आपलाच इतिहासाचा उपयोग त्या समाजाला गुलाम करण्यासाठी करतो. यात खूप अर्थबोध आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की इतिहासातील वाद मिटवल्याशिवाय वर्तमानातील वाद मिटवणार नाही. आता केळुसकर सरांनी सांगितलेला मुद्दा कसा आहे ते बघा. राजसन्यासच्या अर्पण पत्रिकेबद्दल ते बोलले. मुळात त्या अर्पण पत्रिकेमध्ये आलेला मोत्या नावाचं जे कुत्र आहे ही सुद्धा एक काल्पनिक गोष्ट आहे, त्याला ऐतिहासिक कुठलाही आधार नाही. नक्की. मुळात ते नाटक काल्पनिक असल्यामुळं अनेक काल्पनिक पात्र आली. तुळसा नावाचं पात्र आलं, देवड्या नावाचं पात्र आलं, जिजाजी पंत नावाचं पात्र आलं आणि त्या पात्रांना त्या आशा तोंडून त्यांच्या वाक्य टाकली की ज्यांनी संभाजी महाराजांची बदनामी होते, त्यांना वाईट. आता मला इथं सांगता येत नाही कारण त्यांना दारुड्या म्हटलेलं आहे, रंडीबाज म्हटलेलं आहे, अशा प्रकारची त्यांची बदनामी झालेली आहे. त्याच्याबद्दल कुणालाही दुःख किंवा खेद वाटत नाही. मुळात जे इतिहास वाटतो ना, खेद वाटतो ना, कुणाला वाटत नाही म्हणजे काय? हा कुणाला एकालाच खेद वाटतोय का? छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीनं चुकीचं लिहिलं गेलं त्याच्याबद्दल संपूर्ण समाजाला खेद आहे. असं काही कुणाला एका गटाला खेद वाटतोय असं काही नाहीये. मूळ विषय छत्रपती संभाजी महाराजांची जे एकूण नाट्यमय आयुष्य आहे संपूर्ण ते आपल्याला माहिती ना सगळ्यांना. त्याचा अभ्यास समोर आपल्या समोर उभा आहे. मला विषय संपू द्या. नाही मुद्दा तुम्ही काय म्हणताय? विषय संपू द्या. कुणाला वाटत नाही असं म्हणू नका तुम्ही. नाही मला विषय संपू द्या. आता केळुसकर सरांनी जे सांगितलं ते मला स्पष्ट केलं पाहिजे की मोत्या जे कुत्रा आहे त्याची समाधी त्यांनी सांगितलं रायगडावर उभी केली गेली. ती कुठं उभी केली? एक मिनिट मेधाताई, मी येतो तुमच्याकडे. मेधाताई, मी येतो तुमच्याकडे. नाही बोलू द्या ना, तर काय होईल? सगळे ऐकताय. मोत्या हा विषय नाहीये चाललेला. नाही चालू आहे, पण एक मिनिट त्यांना त्याचा तो मुद्दा पूर्ण करू द्या पाहिजे. केळुसकर सरांनी जो मुद्दा सांगितलेला आहे तो वाघ्या कुत्रा नावाचं तिथं समाधी झाली आणि ती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा मोठी झाली आणि ती पुतळाबाई जी शिवाजी महाराजांची पत्नी होती तिच्या समाधीवर उभी केली. मला सांगायचं की वाघ्याचा पुतळा सुद्धा आमच्या संघटनेने फोडला होता हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण साहित्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य आपल्याला असलंच पाहिजे, परंतु खोट्या गोष्टी करायच्या आणि त्याची प्रतीकं तयार करायची आणि त्याचे पुतळे तयार करायचे आणि त्याला इतिहास म्हणून सांगायचा. मुळात इथं अर्पण पत्रिकेत मोत्या नाव आणि तिथं वाघ्या कुत्र आणि वाघ्या म्हटल्यामुळे काय झालं तर ते पुतळा आल्यानंतर धनगर मराठा वाद निर्माण झाला. हे यांना माहिती आहे का? म्हणजे इतिहासाचा पुरावा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक साहित्यिक त्यांच्या बरोबर लढलेल्या मावळ्यांच्या समाध्या केल्यात. जसं शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंची सिंहगडला केली. मी परत म्हणतो प्रवीण गायकवाड, इतिहासामध्ये आपल्या तुम्हा आम्हाला मान्य असलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्याचा विपर्यास केला गेला हे तर आपल्याला कळलं पाहिजे आणि हे सांगितलं पाहिजे ना समाजाला आपण की तो विपर्यास तो सांगताना त्याच्यासाठी आपल्याला पुतळे आठवायची काही गरज नाही ना. आलेली पुतळे तयार करून त्यांना एक मिनिट विषयांतर झालंच आहे इतिहासाचं पूर्णपणे. आपल्याला ते मान्य करावं लागणार आहे. या मोत्या ते वाघ्याचं विषयांतर हे सुद्धा मान्य करावं लागेल आपल्याला. त्यामुळे आपण विषयांतर झालंय म्हणून त्याच्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाहीये. नीट लक्षात घेतलं पाहिजे. मी येतो तुमच्याकडे एक मिनिट स्वातंत्र्य मी येतो, वेळ आहे आपल्याकडे, तुम्हाला पूर्ण वेळ देतो. स्वातंत्र्य घेतलं पाहिजे
पण महापुरुषांची बदनामी आणि विकृती लिखाण केलं नाही पाहिजे. आणि जर विकृत लिखाण केलं असलं तर ते बदल करण्यासाठी आता समायाचना कोण मागणार आहे? संभाजी महाराजांची गेली 100 वर्षाची बदनामी चालू आहे, झालेली आहे, त्याची किंमत कोण मोजणार आहे? नाही कोण म्हणणार, मग कोणी मोजायची? कारण त्याच्यामध्ये एक मिनिट, मग त्याच्यामध्ये अनेक जणांची त्याच्यामध्ये यादी करावी लागेल ना. ती काय एका समाजाची, एका ब्राह्मण समाजाची किंवा एका कुठल्या तरी गटाची, समूह गटाची असू शकत नाही. प्रवीण गायकवाड, हे बघावं लागेल आपल्याला. नाही, मी पहिल्यांदा स्पष्ट केलं, संभाजी महाराजांच्या बदनामीला जर जबाबदार असेल तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी समाज जबाबदार आहे असं म्हणा हवं तर त्याच्यासाठी आपल्याला ती सगळ्यांना सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल. संभाजी महाराजांच्या बदनामीची आपल्याला सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल. इतर संघर्ष झाला ती एका कोणावर तरी ढकलून चालणार नाहीये. कारण मग इतिहासात जावं लागतं. मग इतिहासात जावं लागेल, इतिहास वाचावा लागेल आपल्याला सगळ्यांना. आणि पार तिकडच्या त्या चिकोडीच्या आणि भोपाळगडापासून आपल्याला सगळा इतिहास बघावा लागेल. इकडे सोयराबाईंना काय शिक्षा झाली त्याचा आपल्याला इतिहास बघावा लागेल. सगळं बघावं लागेल, आपल्याला वाचावं लागेल ना त्यासाठी सगळ्यांना. आपण कुणा एकावरती हे ढकलून चालणार नाहीये. या इतिहासाचं पाहिजे. मला फक्त एक गोष्ट स्पष्ट नाही, एक मिनिट, पुरेसा वेळ दिलाय तुम्हाला वाचलं का नाही? नाही वाचूया ना आपण सगळे, अख्ख्या महाराष्ट्राने वाचलं पाहिजे जर का आपल्याला एवढा महत्वाचा विषय वाटतो तर. पण त्याच्यासाठी कुणाला एकाला जबाबदार, कुणा एका गटावरती ती ढकलणं, हे सगळं आता राजकारण बंद झालं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. मेधा कुलकर्णी, आता 15 दिवस झाले त्या सगळ्या घटनेला, कारवाई कुठपर्यंत आहे? सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय म्हणाल? आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे की आम्ही असं केलं, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? पहिली गोष्ट, मला आधीच्या विसंगतीचं उत्तर देऊ दे की मुळामध्ये ते जे सांगतायत ते म्हणजे राजसन्यास नाटक नाही. राजसन्यास हे नाटक अतिशय वीर आणि करुण रसपूर्ण असं नाटक आहे. राजसन्यास या शब्दाचाच अर्थ आहे की राज्याचा राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो. जे की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की हे श्रींचे राज्य आहे. त्याच भूमिकेतून राजसन्यास या नाटकाचं लेखन झालेलं आहे. आणि अशा प्रकारे अतिशय उंचीवर नेणारं संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याला असं हे नाटक आहे. ह्याच्यामध्ये कुठेही काहीही मला असं वाटत नाही की या पुतळ्याचे नासाडी करण्या इतपत काही घडलेलं आहे. मुळामध्ये अनेक पात्र ह्याच्यातली अशी आहेत, म्हणजे अगदी शिवांगीचं पात्र तुम्ही बघा की जो काही आत्मयज्ञाचा जो काही एक अतिशय उंचीवर नेलं आहे आयुष्य, अशा प्रकारची कितीतरी पात्र ही या नाटकामध्ये आहेत. त्यामुळे हे नाटक अजिबात वाईट नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना हे नाटक वाईट वाटत असेल त्यांनी पहिल्यांदा ते मिळवावं. मला सांगा तुम्ही कुठे मिळतं हे नाटक? तुम्ही मला सांगता या मुलांनी ते वाचलंय, सांगावं त्यांनी मला. महाराष्ट्र साहित्य मंडळाकडे हे नाटक आता माझ्या बरोबर चला, आता तुम्ही माझ्या बरोबर चला. कलेक्टर कचेरीच्या शेजारी त्या मुलांच्याकडे उपलब्ध येते. मग ती मुलं फोटो जिंको प्रेस मध्ये गेली का? आणि दुसरा मुद्दा, तुम्ही माझ्यामध्ये बोलू नका. दुसरा मुद्दा, जे की मंदारजी तुम्ही प्रश्न विचारलात की नितेश राणे सरळ सरळ जाहीरपणे सांगतात की मी आधीच सांगितलेलं होतं की असं असं तुम्ही केलं तर मी 5 लाख रुपये देईन. सरळ सरळ हा गुन्हा आहे. मग तुम्ही काय करणार आहात? मुद्दा तो तुम्ही काय करणार आहात? नक्कीच सरकारला आम्ही घ्यायला सांगू. याची दखल नक्कीच आम्ही सरकारला घ्यायला सांगू. हा गुन्हा दाखल केला जाईल नितेश राणेंवर. आणि अशा प्रकारे हे जर सांगत असतील आणि फूस लावून हे गुन्हे करायला लावत असतील, त्याची सजा त्यांना झाली पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने सुद्धा हे जाहीर करावं की याबद्दल त्या नितेश राणेंना काय शिक्षा करणार हे त्यांनी जाहीर करावं. आणि त्यांनी शिक्षा करो अगर न करो, निवडणुकीमध्ये जे काय ते 32% सांगतायत ते 32% सुद्धा नितेश राणेंना या पद्धतीने वागल्याबद्दल नक्कीच शिक्षा देतील. आणि पुणेकरच नाही तर महाराष्ट्रातली संपूर्ण जनता येत्या आगामी निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवल्याशिवाय. निवडणुका करा तुम्ही. निवडणुका फार महत्वाच्या नाहीत या सगळ्या मोठ्या मुद्द्यांपुढे, ज्यावेळेला समाज पूर्णपणे अशा प्रकारे दुभंगला जातो. नितेश राणे, तुम्ही सुद्धा एक उमदे आणि तरुण नेतृत्व असाल असं आम्हाला वाटलं होतं, पण तुम्ही सुद्धा जी दिशा पकडलेली त्या दिशेचा काही अंत नाहीये एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि अर्थातच ज्या पद्धतीनं हे सगळं चालू आहे ती पद्धत चुकीची आहे, यामध्ये सुद्धा काही शंका नाहीये. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.